यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह खरेदीनी। आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं घर। आजच बुक करा। कर्जतच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेलं भव्य आणि देखणं टॉवर 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय। सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर। रेल्वे स्टेशन, बस डेपो, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त 5 ते 10 मिनिटांवर। अद्वितीय सुविधा, 24 तास पाणी, सेफ्टी गेट, गार्डन, पार्किंग, लिफ्ट, क्लब हाऊस, सर्व काही तुमच्या सोयीसाठी। आजच संपर्क करा 8433790025 8433790030। गजवक्र हाइट्स, फक्त घर नव्हे, हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर शेतकरी कामगार पक्ष रायगडामध्ये मोठा होता। 4 आमदार होते, 1 राज्यमंत्री, 1 कॅबिनेट मंत्री, अशी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्याच्या राजकारणामध्ये रायगडामध्ये दबदबा होता। विलासराव देशमुख असताना त्यावेळेला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचं महत्त्व खूप मोठं होतं। शेतकरी कामगार पक्ष नेहमी रोखठोक भूमिकेमध्ये असणारा पक्षाची आज अवस्था नेमकी काय होती? विलासराव देशमुख असताना तेव्हा तटकरे नको, सरकार आम्ही पाडणार, अशा भूमिकेत सातत्याने सरकारला कोंडीत पकडणारे जयंत पाटील, आज जयंत पाटलांची अवस्था काय? शेतकरी कामगार पक्षाची अवस्था काय? परिवारामध्ये सगळं घर फुटलं, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा भविष्यात कशा पद्धतीने राजकारण करणार आणि सर्वसामान्य जो प्रामाणिक शेतकरी कामगार पक्ष राहिलेला कार्यकर्ता तो कसा झगडणार, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण अलिबागमध्ये 2 परिवार फुटलेले आहेत। 2 परिवार जे पाटील घराणं एकत्र असायचं, त्यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात पाटील परिवार ओळखला जायचं। आता ते पाटील बंधू म्हणजेच जयंत पाटलांचे बंधू हे आता भाजपामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे पंडित शेठ पाटील हे भाजपामध्ये, जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षामध्ये। घरामध्ये जे राजकारण झालं अलिबागच्या निवडणुकीमध्ये तिकिटावरून, आणि आता ते भाजपामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे रायगडामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष आता बनण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकेकाळी भाजपकडे फार कोण लक्ष देत नव्हतं, भाजपकडे कोण नेतृत्व लक्ष देत नव्हतं, मात्र आता भाजपने ठरवलेलं आहे, रायगडामध्ये जरी भाजपचे 3 आमदार असले तरी आता भाजप नंबर 1 आता कशाने होणार आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण भाजपचे 3 आमदार आहेत आणि भाजप आता स्थानिक पातळीवर मजबूत होण्याचा प्रयत्न या निमित्ताने होताना दिसून येते। साधारणपणे जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये निवडणुकीमध्ये ज्यावर आपण बघितलं, आदिती तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यानुसार त्यांना अध्यक्ष करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलं। त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे नाराजी नाट्य होते। आता भाजपाने 3 आमदार आणि आता पंडित शेठ पाटील जे माजी आमदार आहेत त्यांना घेतलेले आहेत। त्यामुळे चित्रा पाटील त्यांची ताकद आहे, आस्वाद पाटील त्यांची ताकद आहे। त्यामुळे अलिबागमध्ये सुद्धा आता जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मोठ्या संख्येने जे आहे जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकतात। साधारणपणे 2017 मध्ये ज्या आकडेवारी आपल्याकडे साधारणपणे शेतकरी कामगार पक्षाची संख्या 21 होती, राष्ट्रवादी तटकरेंची राष्ट्रवादी 17 होते, आणि या आपण जर बघितलं भाजपाची 3 होती। या दृष्टीने जर आपण विचार केला तर संपूर्ण परिस्थिती जर बघितली, शेतकरी कामगार पक्षाची ताकद रायगडामध्ये मोठ्या प्रमाणात होती। आणि आता भाजपने साधारणपणे 3 आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचा माजी आमदार आणि कर्जतमध्ये माजी आमदार सुरेश लाड, असं सगळं जर समीकरण आपण राबवलं तर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला चांगलं यश मिळू शकतो। आणि भाजपचा जर राजकीय रणनीती आखली तर भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही। कारण अलिबागमध्ये पण सुद्धा 5-7 सहज निवडून आणू शकतात। इकडे भाजपामध्ये सुरेश लाड आहे, इकडे सुद्धा 2-1 निवडून आणू शकतात भाजपामध्ये। पनवेल उरणमध्ये भाजपचा बालेकिल्ला आहे, तिकडे सुद्धा म्हणजे अशा संख्येने जर आपण बघितलं तर 20 ते 22 सहज जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप निवडून येऊ शकतो। आणि रायगडामध्ये भाजपचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बसवण्याचं काम हे भाजप करू शकतो। एकेकाळी भाजपामध्ये काही नसणाऱ्या अस्तित्वात आता झेडपीमध्ये मात्र भाजप एंट्री करणार, हे मात्र नक्की। धन्यवाद।